नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी ज्योती कारेंडेंगळे तुमचं धन मराठीमध्ये स्वागत करते. मी स्टॉक मार्ट प्रोची फाउंडर. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे बॅक टेस्टिंग कसं करायचं. कोणी इंट्राडे ट्रेडिंग करतं, कोणी स्कॅल्पिंग करतं, कोणी स्विंग ट्रेडिंग करतं किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही पोझिशन ट्रेडिंग वगैरे करत असेल तर प्रत्येक ट्रेडिंगला असतं काय, तुम्हाला बॅक टेस्टिंग करायला लागतं. जर त्यावेळेस तुम्ही बॅक टेस्टिंग करता तर बॅक टेस्टिंगला होतं काय, तुम्हाला तुमची तो सेटअप कसा वर्क करतो किंवा ती स्ट्रॅटेजी कशी वर्क करते ते जेव्हा तुम्ही बॅक टेस्टिंग करता तेव्हाच कळतं. पण जर एखादी गोष्ट तुम्ही खूप वेळा बघितली आणि त्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये त्या टायमिंगला अवेलेबल आणि ती गोष्ट होऊन गेलेली, तर तुम्हाला त्यावेळेस ती कशी रिॲक्ट करते किंवा त्या कॅन्डल कशा बनल्या होत्या ह्या सर्व गोष्टी जर बघायच्या असेल त्याच्यासाठी तुम्हाला बॅक टेस्टिंग करायला लागतं. आता बॅक टेस्टिंग कसं करायचं, त्यासाठी रिप्ले मोड असतो. तो रिप्ले मोडला यूज करून तुम्ही आरामात बॅक टेस्टिंग करू शकता. जसं की तुम्ही आधीचे जेवढे पण माझे व्हिडिओ बघितले ज्याच्यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळे सेटअप स्ट्रॅटेजी एक्सप्लेन केलेल्या, तर त्याचंसुद्धा जर तुम्हाला बॅक टेस्टिंग करायचं असेल तर तुम्ही कसं करणार तेच हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर सिंपल बॅक टेस्टिंग करण्यासाठी तुम्हाला धनच्या प्लॅटफॉर्ममध्ये हे तुमचं काम फ्री ऑफ कॉस्ट होतं. तुम्ही जर बाकीचे प्लॅटफॉर्म यूज करत असेल तर त्याला तुम्हाला पेड व्हर्जन लागतं. तुमच्याकडे पेड व्हर्जन असेल तरच तुम्ही ते काम करू शकता. पण धनच्या प्लॅटफॉर्ममध्ये ही गोष्ट आपण फ्री ऑफ कॉस्ट करू शकतो. कसं काय, चला समजून घेऊया स्क्रीनवर. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी अजून जर तुम्ही धन मराठीला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे पण आपले पुढचे व्हिडिओ येतील हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर सिंपल मी गुगलवर धन लॉग इन करते. आता मला बॅक टेस्टिंग करायचं असेल तर मला धनच्या आतमध्ये जे इनबिल्ट फीचर आहे धन ट्रेडिंग ते मला यूज करायचं. सगळ्यात पहिल्यांदा मी माझं अकाउंट लॉग इन करते. धन.co आपण लॉग इन केल्यानंतर असा काही प्लॅटफॉर्म आपल्यासमोर ओपन होतो. आता तुम्ही ज्यावेळेस रिप्ले मोड यूज करता तो मोड कुठे मिळतो, इथे तुम्हाला ऑप्शन्स दिसत असेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिप्ले मोड ऑन होतो. परत मी तुम्हाला ऑप्शन रिपीट शो करते. इथे बघा तुम्हाला रिप्ले मोड मिळतो. आता तुमची एखादी स्ट्रॅटेजी असेल, ती स्ट्रॅटेजी तुम्हाला जर यूज करायची असेल, जसं की मला माझी इनसाइड कॅन्डलची स्ट्रॅटेजी यूज करायची, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेम मी त्याला फॉलो करते, ती मला बघायची ते त्याचा ॲक्युरेट रिझल्ट किती आहे. याच्या व्यतिरिक्त पण तुमचे दुसऱ्या काही सेटअप असेल ते तुम्ही करू शकता. आता हा रिप्ले मोड मी अप्लाय केल्यानंतर मी इथून रिप्ले करते. मी 1 दिवस 2 दिवस 3 दिवसाचा डेटा घेतला, तुम्ही 4 महिने 5 महिने 6 महिने किती पण डेटा तुमचा घेऊ शकता त्या अकॉर्डिंग. जसं की मी स्टार्टिंगला बोलले मला माझी इनसाइड कॅन्डलची स्ट्रॅटेजी टेस्ट करायची किती वर्क होते. इथे तुम्हाला तुमच्या चार्टचं स्पीड किती ठेवायचं त्या अकॉर्डिंग तुम्ही क्लिक करू शकता. 10x करायचं, 3x करायचं, 1x करायचं, 0.5x करायचं, त्या अकॉर्डिंग तुम्ही आरामात प्लॅन करू शकता. तुम्ही तुमचे स्पीड म्हणजे किती फास्ट आणि किती स्लोमध्ये ती कॅन्डल घेऊन जायची त्या अकॉर्डिंग तुम्ही तिथे प्लॅन करू शकता. आता इथे क्लिक केल्यानंतर मी जस्ट माझा चार्ट ॲडजस्ट करते. आता मी सिंपल मार्केट ओपन होण्याचा वेट करते. मार्केट ओपन झाल्यानंतर मला माझी स्ट्रॅटेजी किंवा सेटअप चेक करायचं. आता तुम्ही बघितलं असेल मार्केट इथे खाली ओपन झालं आहे. ओपन झाल्यानंतर जसं मी बोलले होते इनसाइड कॅन्डलमध्ये मिनिमम 2 किंवा 3 कॅन्डल रिक्वायर असतात. त्या अकॉर्डिंग मी माझं बॅक टेस्टिंग करते, म्हणजे मी याला रिप्ले मोड यूज करते. तर सिंपल मी तसा कॅन्डलचा सेटअप बनायचा वेट करते. म्हणजे 2 कॅन्डल झाल्या, माझी इनसाइड कॅन्डल झाली आहे, तर मग मी काय करणार, जसं की ह्या कंडिशनला जस्ट इथे मी बाय अँड सेलवर क्लिक जस्ट माझं बाय सेलचा डिसिजन घेण्यासाठी मी माझा हाय आणि लो चार्टचा मार्क करून घेतला. अप गेलं तर मला बाय करायचं, डाऊन गेलं तर मला सेल करायचं. आता जसं इथे ब्रेकआउट झाला, मग ह्यावेळेस मी काय करणार, बाय करणार. बाय केलं, इथे बघा तुम्हाला ऑप्शन्स पण मिळाला आहे बायचा ऑप्शन्स मिळाल्यामुळे तुम्हाला याची आयडिया येणार की तुमचा लॉस किंवा प्रॉफिट किती होऊ शकतो. जसं आता ह्या सेटअपमध्ये मी माझा स्टॉप लॉस, सपोर्ट, रेजिस्टन्स फॉलो केला किंवा कॅन्डलचा लो जरी फॉलो केला किंवा त्या हाय लो पण फॉलो केला तरी चालेल. जसं की मी हा कॅन्डलचा सपोर्ट रेजिस्टन्स फॉलो केला. रिस्क रिवॉर्ड रेशो ऑलमोस्ट मला 75चं टार्गेट मिनिमम घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच्या डबल प्लॅन करायचं. मी स्टार्टिंगला इथे ते टार्गेट इथे सेट केलं. सेट केल्यानंतर मी जस्ट रिप्ले मोडमध्ये चेक केलं की मला स्टॉप लॉस येतोय की टार्गेट येते, म्हणजे मला याची आयडिया येणार की माझा सेटअप किती पॉवरफुल आहे किंवा मला किती लॉसेस देऊ शकतो. आता इथे माझा स्टॉप लॉस ट्रिगर झाला आहे, म्हणजे मला लॉस झाला आहे. तर लॉस झाल्यानंतर काय, आता इथे एकच क्वांटिटी मी 75चा लॉट घेतला असता तर त्या अकॉर्डिंग त्यांनी कॅल्क्युलेट केलं असतं. माझा लॉस झाल्यानंतर मला काय, ही पोझिशन इथे कट करायला लागेल. कट केल्यानंतर त्याने ते कॅल्क्युलेट केलं का मला 66 रुपीजचं एका क्वांटिटीवर मी ते कॅल्क्युलेशन दाखवते. तुम्ही 10 वरही करू शकता, 100 वर पण करू शकता. अगेन परत जर इनसाइड कॅन्डलचा सेटअप बनला तर आपण परत नवीन एंट्री प्लॅन करणार नेक्स्ट डेला.
तर जशी परत इथे एक कॅन्डल बनली, मी इनसाइड कॅन्डल बनण्याचा वेट करते. आता इथे मला सारखं सारखं क्लिक करण्यापेक्षा मी हा मोड ऑन करून पण सोडून देऊ शकते. आता इथे माझे इनसाइड कॅन्डल सेटअप क्रिएट झालाय. क्रिएट झाल्यानंतर मी त्याला हाय आणि लो त्याचा मार्क करून घेणार. हाय जर ब्रेक झाला तर आपल्याला बाय करायचं, लो जर ब्रेक झाला तर आपल्याला सेल करायचं. कारण की हा जो रिप्ले मोडचा सेटअप आहे किंवा हा रिप्ले मोड तुम्ही तुमच्या बॅक टेस्टिंग करू शकता रिप्ले मोडनी, हा तुमचा नक्कीच ट्रेडिंगच्या बॅक टेस्टिंगचा डेटा ॲक्युरेट तुम्हाला प्रोव्हाइड करेल. एक लाईफ चेंजिंग टूल तुमच्याकडे येते, जेणेकरून तुम्ही सगळ्या जे काही सेटअप तुम्ही आतापर्यंत बघता ते त्याच्यावर तुम्हाला ट्रस्ट आहे, त्याच्यानुसार तुम्ही ते फॉलो करू शकता. आता जसं इथे इनसाइड कॅन्डलचा हाय ब्रेक झालाय तर आपण बाईंग करणार. टार्गेट स्टॉप लॉसची जर गोष्ट केली तर इथे मी जसं की हा SL ठेवते, त्याच्या डबल मी टार्गेट प्लॅन करणार किंवा तेवढंच 1:1. तर मी ते अकॉर्डिंग इथे प्लॅन करते. आता जसं मी स्टार्टिंगला बोलले होते, मी इथे बाय करते. बाय करताना मला इथे क्वांटिटी वाढवायच्या वगैरे असेल, 25 घ्यायच्या, 26 घ्यायच्या, जे काय मला जितक्या क्वांटिटी इथे घ्यायच्या त्या अकॉर्डिंग मी बाय करणार. बाय केल्यानंतर जस्ट मला बघायचं स्टॉप लॉस येतो की टार्गेट येतो. तर माझा तिथे स्टॉप लॉस हिट झाला. स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर मार्केटवरती गेलं. मी हे तुम्हाला जस्ट रिप्ले मोडमध्ये करून दाखवते. तुम्ही स्टॉप लॉस टार्गेट हे टेक्निकली फॉलो करणार, आपण रँडमली फॉलो करतोय. अगेन आपण परत सेटअप बनायचा वेट करतोय. जर परत सेटअप फॉर्म झाला तर आपण परत एंट्री घेणार. जशी की ही पोझिशन आपली क्लोज झाली, आपण ती क्लोज करायला विसरलो होतं रिप्ले मोडमध्ये. आता परत इथे एक सेटअप आपला क्रिएट झाला, म्हणजे आपण 3 दिवसाची हिस्ट्री चेक केली. 3 दिवसामध्ये आपल्याला किती स्टॉप लॉस किंवा किती टार्गेट येतात ते. अगेन इथे ब्रेकआउट झाला. ब्रेकआउट झाल्यानंतर आपण परत बाय करणार. स्टॉप लॉस हा इथे आपण हा सपोर्ट फॉलो केला आहे. टार्गेट त्याच्या डबल तुम्ही लाईक 1:2 जर फॉलो करत असेल तर ते फॉलो करू शकता. क्वांटिटी इथे तुम्हाला किती घ्यायच्या त्या अकॉर्डिंग क्वांटिटी, जसं मला 100 क्वांटिटी घ्यायच्या फॉर एक्झाम्पल, ती मी 100 क्वांटिटी इथे अपडेट केल्या. बायवर क्लिक करते. हे लाईक आपलं पेपर ट्रेडिंग सारखं तुम्ही समजू शकता. तर मला अजून प्रॉफिट किंवा स्टॉप लॉस किंवा टार्गेट माझं आलं नाही, मी त्यासाठी वेट करते. आणि फायनली माझं टार्गेट आलं. टार्गेट हिट झालं मला, म्हणजे त्या सेटअपनुसार एवढा प्रॉफिट झाला असं ते मला इथे दिसते. म्हणजे मी इथं माझी पोझिशन क्लोज केली. क्लोज केल्यानंतर मी रिप्ले मोड हा काढून टाकला. तर काढून टाकल्यानंतर मला माझ्या 3 दिवसाच्या हिस्ट्रीमध्ये एवढं कळालं की माझा हा सेटअप निफ्टी 50वर मी जर फॉलो केला तर मला किती आता इथे आपण ॲक्च्युली प्रत्येक वेळेस क्वांटिटी चेंज केल्या. पहिल्यांदा आपण एकच क्वांटिटीवर केलं, नंतर वेगवेगळ्या. तर मला 33%चा विनिंग रेशो 3 दिवसामध्ये मिळाला. आता 33%चा विनिंग रेशो मिळाला तर म्हणजे मला माझा रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2 पेक्षा जास्त ठेवणं गरजेचं आहे, हे मला त्याच्यातनं कन्क्लुजन मिळालेलं. तर आणि माझा प्रॉफिट फॅक्टर फार मोठा आहे. म्हणजे ₹1 रिस्कच्या समोर मला 6.94 म्हणजे ₹1 बदल्यात ऑलमोस्ट मला तो ₹7चा फॅक्टर देतो. म्हणजे माझा प्रॉफिट फॅक्टर खूप मॅटर करतो की माझा प्रॉफिट फॅक्टर किती, हे तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या बॅक टेस्टिंग किंवा रिप्ले मोड यूज केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. तर तुम्ही इथे तुमचे किती ट्रेड झाले होते, सगळ्या विनिंग प्रोबॅबिलिटी एक स्टेप बाय स्टेप बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी सेटअप रिप्ले मोडमध्ये बॅक टेस्टिंग करू शकता. तुम्हाला हा रिप्ले करण्याचा जे फीचर्स आहे ते कसं वाटलं मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.